आणि ही वेळ आहे परमेश्वराकडे लक्ष देण्याची, ही वेळ आहे परमेश्वरापासून मिळवून घेण्याची. आणि आज तो देव, भरपुरीचा देव, जो सामर्थ्याने भरलेला, तो आज तुम्हा प्रत्येकाची तहान आणि भूक भागवणारा परमेश्वर आहे. आज प्रभूकडे आपण बघूया. राबाला शथा राबाला सथा राबाला शथा राबाला सथा रिबाला शथा राबाला शथा राबाला सथा. Yes, thank you. धन्यवाद धन्यवाद. उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. बीमारियों कहता है थम जा यहोवा राफा, तू ही मेरे शिफा बीमारियों में. तू कहता है उठ जा यहोवा राफा, मेरी शिफा, तू ही मेरे शिफा. बीते कल में तू साथ मेरे आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा. उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई हमारी चट्टान है परमेश्वर, वो तो हमारा गढ़ है. आते मेरे खिलाफ जब शत्रु के चलते तीर, या जब दुश्मन ले आता मुझको बांधने जंजीर, तू ढाल बनकर मेरी करता हर एक तीर तबाह. तेरे नाम से ही हो जाता हर एक जंजीर का नाश. महामारी जादू टोना या जो कुछ भी दुनिया में हो, मुझे छू पे सके मेरे पास भी आए. जब तू है तो अनहोना, मैंने देखा परखा जान लिया, तुझको मैंने अपना मान लिया. तेरे होते हुए मुझे आज गए ऐसा होना न दे, तेरे ठान लिया. मान भी तू चट्टान भी तू मेरा दिल और मेरी जान भी तू, तूने दे दी जो जीत मुझे उस जश्न का अल्लाह भी तू. मैं गाऊंगा चिल्लाऊंगा शिवर के खुशी मनाऊंगा, पैरों पे चलते कदमों के निशान तेरे. बीमारी रे तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका. वैसा वैसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना. उठते हुए बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान. थँक यू. बोल, आपले हात वर करूया. वो आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. धन्यवाद प्रभू.
धन्यवाद प्रभू, तू आमच्या जीवनाचा कंट्रोलर आहे. तुझा ताबा आहे प्रभू आमच्या जीवनावर. तुझा ताबा आहे प्रभू आमच्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टींवरती. आज आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. आज दे बाप्पा ह्या रविवारच्या सकाळी आम्ही धन्यवाद देतो की तू दे बाप्पा, तू आमच्याशी बोलणार आहे. तुझा पवित्र आत्मा जो आमच्यामध्ये कार्य करतो, जो तुझा पवित्र आत्मा आमच्यात वस्ती करतो. आज प्रभू, आज तू बोलणार आहे आणि प्रत्येक जीव आज आशीर्वादित होणार. आज प्रत्येक जीव तृप्त केला जाणार. आज आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. एक जोरदार 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 टाळी प्रभूसाठी वाजवूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येक जण स्टेजवरून जर तुमच्या चेहऱ्यांकडे पाहिलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते मी ओळखलंय. ते हे प्रश्नचिन्ह आहे, आमचे पास्टर कुठे आहेत सिस्टर. प्रेज द लॉर्ड. तर सगळ्यात आधी तर आपले पास्टर तामिळनाडूमध्ये होते 2-3 दिवस. त्यानंतर 3 दिवस गुजरातमध्ये होते. आणि 2 दिवसापासून गुजरातमध्ये त्यांच्या मीटिंग सुरू होत्या. त्याआधी तामिळनाडूला आम्ही पास्टर मोहनसी लाजरस या ठिकाणामध्ये होतो. आणि प्रभू या सगळ्या दिवसांमध्ये खरोखर प्रभू महाने ह्या 2 दिवसाच्या सभेमध्ये पण पास्टरांचा प्रभूने महान उपयोग केला. गुजरातमध्ये पास्टर लुका होते, आपले पास्टर होते आणि प्रभूने महान कार्य केले. ते जोरदार टाळी गुजरातसाठी. हालेलुया. त्याचप्रमाणे उद्या याच ठिकाणामध्ये संध्याकाळी 6:30 वाजता क्लेराबूस हायस्कूल मराठी मिशनची जयंती आहे, जे आपल्या सर्व मिशनरीज लोकांनी जे कार्य केलं. आणि आज त्या सर्व मिशनची जयंती आहे उद्या संध्याकाळी 6:30ला. तर तुम्ही येऊ शकता. आणि या ठिकाणामध्ये परत एकदा पाच आपल्यामध्ये असणारे मेसेजला. आणि त्यानंतर परत 13 तारखेला आम्ही मुंबईमध्ये आहोत, चेंबूर या ठिकाणामध्ये. प्रेज द लॉर्ड आशीर्वाद सभा आहे. आणि 13 तारीख 14 तारखेला राखेचा बुधवार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रश्नचिन्ह आहे. राखेचा बुधवार 40 दिवस सुरू होत आहेत. प्रेज द लॉर्ड. आपण ट्रेडिशनल सगळे पाळत आहेत, पण आपल्याला यातून आत्मे जिंकायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर 40 दिवसाचे उपवास सुरू होत आहेत. असे उपवास करायला जमत नसेल, संधी आहे, उपवास करा, प्रभूच्या सानिध्यात बसा. आणि अजून एक अशी आनंदाची बातमी आहे की 40 दिवस रोज आपलं संध्याकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत चर्च असणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज संध्याकाळी राखेच्या बुधवारी उपवास प्रार्थना त्या दिवशी तर असणार संध्याकाळी. त्या दिवशी आपण सगळे एकत्रित आहोत. राखेचा पहिला उपवास आहे. त्या दिवशी मात्र कंपल्सरी सगळ्यांनी उपवास धरूनच यायचं. प्रेज द लॉर्ड. पहिला उपवास आहे. आणि त्या दिवशी राखेच्या बुधवारी दिवशी पास्टर तुमच्याशी बोलणार. बेस्ट मेसेज देवापासूनचा असणार आहे 14 तारखेला. आणि त्यानंतर 14, 15, 16, 17, 31 तारखेपर्यंत डेली आपलं चर्च असणार आहे. रोज एक प्रीचर आपल्यामध्ये असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज तुम्हाला देवापासूनचा ताजा माना मिळणार आहे. तर पहा की 40 दिवस थकू नका, तुम्ही या, जसा वेळ मिळेल तसा. 14, 15 तारखेपासून डेली आपलं चर्च संध्याकाळी 6:30 ते 8 असणार. तर परमेश्वरामध्ये जाम बिझी आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला माहिती आहे आमच्याबरोबर तुम्ही पण आहात. तुम्ही बिझी आहात. जर तुम्हाला भरपूर वेळ मिळतोय, प्रेज द लॉर्ड, तर मी तुम्हाला सांगेल ही वेळ वाया घालवण्याची वेळ राहिलेली नाही. आता ही वेळ परमेश्वराच्या कार्यासाठी गुंतवण्याची वेळ आहे. कारण आज आपण जे काही या ठिकाणी करणार आहोत त्याची परतफेड खूप मोठी मिळणार आहे आपल्याला. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जर तुम्ही हुशार बिझनेसमॅन असाल, प्रेज द लॉर्ड, हुशार बिझनेसमॅन असाल, तर जगातल्या पैशामध्ये स्वतःला जास्ती वेळ गुंतवू नका. देवाच्या कार्यासाठी स्वतःला गुंतवून द्या. यस आमेन. तुम्ही खूप साऱ्या प्रॉफिटमध्ये असाल. यस. खूप सारा फायदा तुमचा असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात की काय प्रेयर टॉवरला जायचं, काय स्तुती आराधना करायची. काय नाही, जे काही तुम्ही इथं कराल त्याचे हंगाम तुम्ही खूप सारा कापताय. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर देवासाठी जे काही तुम्ही करताय प्लीज करा. स्वतःला कुठल्या ना कुठल्या भागामध्ये गुंतवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या काही दिवसांपूर्वी एक बहीण माझ्याकडे आली आणि ती म्हणाली की सिस्टर काय होते माहीत नाही, मी सारखी आजारीच पडतीये. म्हटलं का बरं आजारी पडताय.
ते म्हणे इतकी आजारी पडते ना की मला काही करावंच वाटत नाही, मला चर्चला पण यावंसं वाटत नाही आणि मला कुठलं कामही करावंसं चर्चमध्ये वाटत नाही आणि मी आजारी पडते. म्हणलं बरोबर आहे, मग पडणारच ना. प्रेज द लॉर्ड. द्राक्षी वेलामध्ये जर तो फाटा नसेल आणि तो सेपरेट असेल तो वाळणार का नाही? वाळणार, कारण त्याच्यात जीवन कुठे वाहतंय. प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं जर तुम्हाला खरोखर असं वाटतं की तुमच्यामध्ये जीवन व्हायला पाहिजे, तुमच्यामध्ये आरोग्य व्हायला पाहिजे, तर कुठल्या ना कुठल्या फाट्यात स्वतःला गुंतवून घ्या. येशूचं जीवन तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होईल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही चर्चमध्ये व्हॉलिंटियर आहात, क्वायरमध्ये आहात, स्टाफमध्ये आहात, वर्शिप सेंटरमध्ये तुम्ही रोज जात आहात, कुठल्या ना कुठल्या फाट्यामध्ये जर तुम्ही स्वतःला गुंतवून घेतलंय तर येशूचं जीवन तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होणारच. यस आमेन. कळतंय का? पण जर स्वतःला तुम्ही राखून साईडला ठेवलेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल मला काय गरज नाही कशाची, मला प्रेयरची गरज नाही, क्वायरची नाही, वर्शिपची नाही, व्हॉलिंटियरची नाही, मी भला खूप हुशार आहे, लवकरच वाळून जाल. प्रेज द लॉर्ड. लवकरच सुकून जाल. अजूनही जर या ठिकाणामध्ये तुम्ही वर्षापासून 2 वर्षापासून या चर्चमध्ये येत आहात, विन्यार्डचे तुम्ही मेंबर आहात आणि कुठेही तुम्ही नाही, तर पहा की तुम्ही स्वतःला कुठं ना कुठं गुंतवताय. प्रेज द लॉर्ड. आणि ती गुंतवणूक तुमच्या फायद्याची आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती गुंतवणूक तुमच्या स्वतःसाठी आहे, कारण हे परमेश्वरापासूनचे आशीर्वाद आहेत. आमेन. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. कारण ह्या सगळ्या दिवसांमध्ये आपण आता शेवटल्यातल्या शेवटल्या तासांमध्ये जगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हुशार बिझनेसमॅन आत्तापासूनच आपली थोडी 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 रक्कम साठवत जातो. कुठे? स्वर्गात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तुम्ही इथं येऊन करताय, झाडू मारताय, दऱ्या टाकताय, खुर्च्या टाकताय, पेंडॉल बांधताय, जे काय करताय, तुमची रोज तुमच्या बँकमध्ये अकाउंट भरलं जात आहे. तर कित्येक लोकांचे पुस्तकं फक्त काढून ठेवलेत पण त्याच्यामध्ये काही आलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आत्ताची वेळ आहे, पुस्तकं भरा. यस. स्वर्गात गेल्यावर खूप सारे बिझनेस तुमच्याकडे हे असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्याजासकट सगळं परत मिळेल तुम्हाला. यस. पण इथं रात्र दिवस कष्ट करून अजून कष्ट करा हेच तुमच्या वाट्याला येणार आहे. पण देवासाठी काम कराल, जसं पास्टरनी गेल्या वेळेस सांगितलं, जर सेल लीडर म्हणून एकतरी मीटिंग घ्या, कुठे ना कुठेतरी स्वतःला गुंतवा. मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये खूप आशीर्वाद आहे. आज आम्ही 24 वर्ष झालं प्रभू बरोबर चालत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नेहमी सांगते की ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवसापासून एकच निर्णय घेतला की परमेश्वराबरोबर चालायचंय. यस. आणि त्या देवाने आजपर्यंत आम्हाला कधी खड्ड्यात घातलं नाही, खड्ड्यात गेलोही नाही आणि कुठेही काही प्रॉब्लेम नाही. उलट रोज आणि रोज, रोज आणि रोज आशीर्वादातून आशीर्वादामध्ये आहोत. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आशीर्वाद तुमच्यासाठी पण प्रभूने ठेवलेत. देव कोणाचाही पक्षपात करत नाही. जो देव पास सुनील पास शैलांवरती प्रेम करतो तोच देव तुमच्यावरती प्रेम करतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आपण पाहायचंय की मी त्या बरोबर त्या चाकोरीमध्ये चाललोय किंवा नाही, का माझं कुठंतरी काहीतरी बिनसलंय. आणि जरी कुठं बिनसलं असेल तर स्वतःला सावरून घ्यायचं, आवरून घ्यायचं आणि परत नीट म्हणलेल्या मार्गात चालायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, मला मला प्रभूने निवडलेलं आहे. प्रभूने निवडलेलं आहे. प्रभूचा अभिषेक प्रभूचा अभिषेक माझ्यावरती आहे. माझ्यावरती आहे. कुठलीच वाईट गोष्ट, कुठलीच वाईट गोष्ट माझ्या जीवनात होणार नाही. माझ्या जीवनात होणार नाही. जे काही माझ्या जीवनात होते, जे काही माझ्या जीवनात होतंय, सर्व काही मिळून सर्व काही मिळून माझ्या कल्याणासाठी, माझ्या कल्याणासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काय होत आहे, मग जे काय घडू नाही तर न घडू, काय हो, देव जे आहे तर माझं कल्याण आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून चिंता कशाची करत बसायचं नाही. रोजचा दिवस दाखवलाय, मी परमेश्वरासाठी उभा राहील. यस मी आमेन. देवासाठी काही ना काहीतरी करेल. यस. आणि मी तुम्हाला सांगेल, आजपर्यंत त्या देवाने जे काही देवासाठी करत आलेले आहेत त्या लोकांना त्याचा 100% त्याचा भाग त्यांना मिळालेला आहे. यस. जर जगामध्ये पगार होतो की नाही, होतो. महिनाभर काम केल्यावर पगार होतो ना, होतो. अरे देवाच्या कामात पण तसंच आहे. देव तर कोणाचा ऋणी राहत नाही. यस. उलट माणसं तरी डबल तुम्हाला राबवून घेतील आणि पगार सिंगल देतील. प्रेज द लॉर्ड. पण इथं देवाच्या कामात असं नाही, देव तुमचं सिंगल काम करून गेले धापट पगार देईल. यस आमेन.
हालेलुया, 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 हालेलुया. हे देवाचं अकाउंट वेगळं आहे, जगातलं अकाउंट वेगळं आहे. म्हणून आपण हुशार राहायचं की मी परमेश्वराच्या कामात जास्ती राहील, कारण मला 10 पटीने फायदा पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक म्हणतात माझ्या घराचं काय, माझ्या मुलाचं काय, माझ्या परिवाराचं काय, माझं काय, सगळं काय नाही, सगळं काय तो देव बघून घेईल. यस. जर देवासाठी आपण उभा आहोत तर देव मागच्या सगळ्या गोष्टी सेट करणार. परफेक्ट टाइम मध्ये परफेक्ट गोष्टी आपल्या जीवनासाठी देवाने ठेवल्यात. यस, आमेन. आणि हे आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप सारं अनुभवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यात मेसेज सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला सांगेल परफेक्ट गोष्टी आपल्या जीवनात कशा होतात. ज्यावेळेस आम्ही सोनईमध्ये सेवा सुरू केली, सोनईमध्ये असताना जवळजवळ 6 ते 7 8 वर्ष आम्ही सोनईमध्येच होतो. आणि मला तरी फायनली असं होतं की सोनईमध्येच आपल्याला राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. 100% नगरचं तारण होणार. आम्ही प्रेयर करत होतो, पण माहीत नव्हतं प्रभू नगरला कधी येणार, कधी नेणार काय. पण देव आपल्यासाठी बेस्ट गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. आणि नेमकं त्याच पिरियडमध्ये ज्यावेळेस सोनईमध्ये असताना सियोन 3-3.5 वर्षाचा झाला. आणि मला असं कुठेतरी हृदयामध्ये वाटायचं की आता ह्याला स्कूलमध्ये कुठल्या टाकायचं. सोनईमध्ये सगळे मराठी मीडियम होते, तर म्हणलं ठीक आहे मराठी मीडियम. प्रेज द लॉर्ड. आणि अगदी म्हणजे सियोनला मी स्कूल पाहिलं, मराठी मीडियम शाळाही पाहिली, स्कूल सगळं, आणि म्हटलं चला इथं तर इथं. प्रेज द लॉर्ड. आणि सुरुवात केली. आणि मग अचानक 2 महिन्यामध्ये गोष्टी बदलल्या गेल्या. प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं ज्या कुठल्या ते स्कूल होतं तिथं गेले, सगळे फॉर्म भरला, सगळं म्हटलं ह्याला जाणार आता, हा 3.5 वर्षाचा झालाय काय असेल. पण देव त्याच्या लेकरांसाठी बेस्ट करतो. यस. अचानक मी आजपर्यंत मी प्रभूच्या वेदीवरती उभी आहे. कुठल्याही मी गोष्टीची अपेक्षा नाही केली, फक्त एकच केली, प्रभू मला तुझ्यासाठी बेस्ट करायचंय. आणि तो देव आतापर्यंत बेस्ट करत गेलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधीही मी पर्सनल जीवनाविषयी हा विचार नाही केला की मला हे असं पाहिजे, मला तसं पाहिजे किंवा हे पाहिजे. पण देवाने माझ्या जीवनाविषयी परफेक्ट गोष्टी योजना आखलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा केव्हा मला प्रिचिंगला संधी पास्टर देतात, मी कधीही नुसतंच असं बोलत नाही. मी माझं प्रॅक्टिकल जीवन मी तुमच्या समोर ठेवत असते, कारण मी तो अनुभवला आहे. माझी इच्छा असते की तुम्ही तो अनुभव घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या पिरियडमध्ये अचानक पास्टर म्हणाले की नाही, ह्या महिन्यामध्ये आपल्याला वेळ आहे, आपल्याला जावंच लागणार आहे आपल्याला नगरमध्ये. आणि नगरमध्ये नुसतं जायचं नाही तर आपल्याला तिथं जाऊन राहायचं आहे. म्हटलं मग सियोनची स्कूल तर आपल्याला इथं पाहिली आपण. पास्टर म्हणे नाही आता नगरला बघू. म्हटलं नगर तर आपल्याला काहीच माहित नाही पास्टर, कुठं स्कूल आहे, कुठं राहायचंय, काय आहे काय नाही. पण ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतरही प्रभूनी इथं आणलं. कुठेही काय माहित नव्हतं. देवाने योग्य ती व्यक्ती आमच्या बरोबर ठेवली. त्या पिरियडमध्ये योग्य त्या व्यक्तीने योग्य त्या ठिकाणी आम्हाला स्कूलमध्ये घेऊन गेले. योग्य त्या स्कूल, सगळ्यात चांगल्या स्कूलमध्ये त्याचं ऍडमिशन झालं. अजूनही शिकतोय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू महान कार्य करतोय. प्रभूने अजून बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनात केल्या की ज्या कधी आम्ही अपेक्षा नव्हती केली की असं होईल तसं होईल. प्रेज द लॉर्ड. फक्त एकच अपेक्षा होती की प्रभू जिथे कुठे आहे तू आम्हाला वापर कर. यस. तू आमचा उपयोग कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या संडेला मे बी ते आता सोनेहून पाहत असतील आम्हाला. सोनईमध्ये गेल्या रविवारी आम्हाला संध्याकाळी चर्च सुटल्यानंतर त्या घरी आम्हाला उपकार स्तुती होती आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि ज्यावेळेस मी तिथं गेले तर मी म्हटलं हेच ते ठिकाण आहे ना की जे गाईचा गोठा होता. तर तो मुलगा म्हणाला की सिस्टर हाच तर तो गोठा, गोठ्याचा प्रभूने आज 2 मजली बांधलंय बिल्डिंग त्याच ठिकाणामध्ये. मी म्हटलं आपण इथं सकाळी 5ला पहाटे यायचो ना, 5 वाजता प्रार्थनेला. तो म्हणे हेच ते ठिकाण आहे सिस्टर, पहाटे 5ला तुम्ही प्रार्थनेला यायचे. आम्ही त्यावेळेस पेरलंय. प्रेज द लॉर्ड. अख्खी सोनई झोपलेले असायचे आणि 5 सिस्टर शांत रस्त्यामध्ये दोघंच चालत असायचे. आणि आमच्या बोरबीला अजून एक असायचं, ते म्हणजे सोनईमधले भुंकणारे बरेच कुत्रे असायचे पहाटेला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला खोडं वाटेल, ज्यावेळेस पास्टर आणि मी ज्यावेळेस आम्ही पहाटे 5ला, कारण आमच्या घरापासून जे 5चं प्रेयरचं ठिकाण होतं थोडं लांब होतं. तर मी म्हणायचे पास्टर सैतान आला ना मी त्याला फाडून टाकेल, पण या कुत्र्याला फाडायला काही जमत नाही.
आणि अक्षरशः ज्यावेळेस इकडून कुत्रे यायचे, मी 2 व्हीलरवरती म्हणायचे आता पाय वरती करून बसू का काय, खालच्या खाली ओढलं तरी पास्टरला कळणार नाही. कारण पास्टर हो रबाला शथा रबाला सथारी बाबा, हो रबाला शथारी बाबा. म्हणलं पास्टर मी मागं बसले बरं का, तरी पण नाही, हो रबाला शथारी बाबा. प्रेज द लॉर्ड. काही वेळा मी आज पास्टरांना सांगते की ते फक्त पृथ्वीवर आहेत पण ते सदोगीत आत्म्यावर असतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खूपदा कधी तर काही शॉपिंगला काय घ्यायचं असेल तर मला अक्षरशः बरोबर असं थांबावं लागतं. मी आहे बरं का पास हो राबाला शथारी, तू तुझं कर, हो राबाला शथारी बाबा. कधी तर त्यांच्या आधी मी गाडी जाऊ येऊन थांबते. पास विसरून जाल ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगेल वैयक्तिक जीवन मी पास्टरांचं खूप पाहिलंय की ते जगात कमी आहेत आणि आत्म्यात आणि देवावर जास्त आहेत. आता आम्ही कन्याकुमारीला जे पास्टर मोहनसिंह लासस त्यांच्या चर्चला आम्ही गेलो होतो. त्यांचे प्रेयर टावर, त्यांचं प्रेयर माउंटन हे पाहायला. तर जाताना आम्ही ट्रेनने गेलो. तर ज्या डब्यामध्ये आम्ही होतो त्या ठिकाणामध्ये पास्टर म्हणे वेगळ्या डब्यामध्ये बाकीचे सगळे होते पण आम्ही वेगळ्या ठिकाणी होतो. आणि मी म्हटलं चला बाबा ह्या वेळ पास्टर आहेत, चला आपण बोलू काहीतरी, आपण पास्टर सांगतील बोलतील. पास्टरनी एक नाही 5-6 डायऱ्या, इथे एक. पूर्ण आमचा जो डबा होता, बेंच होता, तो पूर्ण डायऱ्याने भरलेला. पास्टर, मी म्हटलं पास्टर तू जा वर्शिप चालू करा तिथं पलीकडच्या डब्यात. तोपर्यंत माझे मेसेज 1 तास झाला, 2 तास झाला, 3, 4, 5 सुरू होतं. प्रेज द लॉर्ड. प्रिपरेशन गुजरातचं. आणि मी तुम्हाला सांगेल की प्रभू इतका महान आहे की प्रभूने खरोखर, आज मी त्यांची पत्नी आहे, मी त्यांना खूप जवळून ओळखते की प्रभूने खूप चांगला मेंढपाळ आपल्याला दिला. यस आमेन. खरोखर एक त्यांच्यासाठी टाळी वाजवा आणि त्यांच्यासाठी प्रेयरमध्ये राहा की प्रभूने अजून त्यांना उपयोगामध्ये आणावं अजून. आणि दुसरी काहीच नाही, एक पत्नी म्हणून मी आजपर्यंत पास्टरांकडनं एकच अपेक्षा बाळगली की प्रभू अजून त्यांचा उपयोग कर, अजून त्यांना उपयोगामध्ये आण. कारण जे काही त्यांच्या, जर आज तुम्हाला त्यांचे गुडघे बघायचे आहेत तर त्यांच्या गुडघ्यावरती ज्यावेळेस त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, रॉड टाकलेले त्यांच्या पायात आणि गुडघ्यावरती टाके आहेत त्यांच्या. पण आता जर मी गुडघे पाहिले तर त्या गुडघ्यावरचे टाके त्या मांसात कधीच मिक्स झालेले आहेत. ते टाके बी राहिले नाहीत. आता पूर्ण काळे झाले सगळे. पूर्ण देवासाठी कुठेतरी एकाला मरावं लागतं तेव्हा कुठे ते पीक होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उगच नाही पीक येते. सोनईमध्ये हजारो, नगरमध्ये हजारो, मुंबईसारख्या ठिकाणामध्ये हजारो. हे पीक उगच येतंय का? कोणाला तरी घाम गाळायचा आहे, अश्रू गाळायचे, गुडघे झिजवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पीक येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला तेच सांगायचं की प्रभूसाठी आपण जे काय करतो ते वाया नाही जाणार आहे. आमेन. त्याचं प्रतिफळ आहे. यस. बोल येशू मसीह की जय. बोल येशू मसीह की जय. ओके. आता हा वर्षाचा 2रा महिना सुरू झालाय, तोही संपत येईल आता. तर बायबलमध्ये लिहिलंय, अनुवाद 11वा अध्याय आणि 12 वचन. बोलाय गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. येस, वाचूया. तो असा देश आहे की परमेश्वर तुझा देव त्याचा प्रतिपाल करतो. वर्षाच्या प्रारंभापासून वर्षाच्या शेवटापर्यंतही परमेश्वर तुझा देव याची नजर नेहमी त्यावर असते, त्यावर आहे. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय, अनुवाद 11:12. परत एकदा शेवटचा भाग वाचूया. तो असा देश आहे की परमेश्वर तुझा देव त्याचा प्रतिपाल करतो. वर्षाच्या प्रारंभापासून वर्षाच्या शेवटापर्यंतही परमेश्वर तुझा देव याची नजर नेहमी त्यावर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवा आपल्याशी बोलत आहे आणि तो म्हणतो की वर्षाच्या पहिल्या दिवसापासून, थोडा इकडे कर अक्षय, वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तर वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी पाहणारा परमेश्वर आहे तुझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. आणि माझी नजर तुझ्यावरती लागलेली आहे. तू काय करतो, तू कुठं आहे, तुझ्या हृदयात काय चाललंय, तुझ्या समस्या काय आहे, तुझे प्रॉब्लेम काय, हे प्रभू म्हणतो मला सगळं काय माहिती आहे. आणि प्रभू अजून एक गोष्ट म्हणतो की ज्या ठिकाणी तुला नेमलंय, ज्या ठिकाणी तुला ठेवलंय, हे कुठल्या व्यक्तीने नाही ठेवलेलं आहे, हे मी तुला प्रस्थापित केलेलं आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबलमध्ये जर आपण एस्तेर विषयी ऐकलं
तर ज्यावेळेस एस्तेरला राजवाड्यामध्ये बोलवण्यात आलं, प्रेज द लॉर्ड, ऐकताय का सगळे? ऐकताय सगळे? मी तुम्हाला सांगेल, जर परमेश्वराची कृपा आपल्यावरती झाली, जर देवाने कृपा आपल्यावरती केली, तर कुठलाही माणूस आपल्याला थांबवू शकत नाही. यस आमेन. कुठलीही व्यक्ती आपल्याला थांबवू शकत नाही. तर ज्यावेळेस एस्तेरला राजवाड्यामध्ये बोलवलं गेलं, आली, तर ज्यावेळेस एस्तेरची निवड करायची होती, त्याबरोबर फक्त एस्तेर नव्हती एकटी गेलेली. त्या जगामधल्या, त्या ठिकाणातल्या, त्या राज्यातल्या काही सुंदर सुंदर मुली, प्रत्येकीला वाटत होतं की आज माझी निवड होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या राज्यातल्या काही सुंदर मुली पण त्या राजवाड्यामध्ये गेल्या असतील की आज माझी निवड झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्यामध्ये एस्तेर पण होती. पण त्या बाकीच्या लोकांसारखी एस्तेरची गोष्ट नव्हती. एस्तेर ही जगापेक्षा निराळी होती. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी जगातल्या मुलींनी कितीतरी स्वतःवरती क्रिया करून, वेगवेगळे मेकअप, वेगवेगळ्या गोष्टी, काय बरेच काही करून, बरेच काही वशील लावून त्या ठिकाणी गेले असतील. पण एस्तेरीकडे एकच वशिला होता, आणि तो म्हणजे देव. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यांच्याकडे त्यांचा देव आहे ना, त्याला वशिलाची गरज नाही. ऑटोमॅटिक कृपा दृष्टी तुमच्यावरती येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबलमध्ये लिहिलंय की ज्यावेळेस एस्तेरीला त्या राजवाड्यामध्ये नेण्यात आलं, त्यावेळेस एक गोष्ट नक्की झाली की बाकीच्या त्या ठिकाणामध्ये होत्या, सगळ्यांकडे पाहण्यात आलं. पण बायबलमध्ये लिहिलं की जो षंड एस्तेरीला घेऊन जात होतं, त्याच्या नजरेमध्ये प्रभूनी कृपा पुरवली. काय पुरवली? कृपा पुरवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बरोबर एस्तेर कुठे गेली? राजाच्या समोर. प्रेज द लॉर्ड. ती नुसती राजासमोर नाही गेली, प्रभूने अजून एक काम केलं. राजाच्या नजरेत, राजाच्या हृदयात कृपादृष्टी मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ज्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात, तुम्ही म्हणत असाल पण मला कुणी वर येऊ देत नाही हो, प्रत्येक वेळेस मला खाली काढलं जातंय, प्रत्येक वेळेस मला खाली खाली, हा अपमान करतोय, तो अपमान करतोय, तो बोलतोय, ही बोलतीये, माझं कुटुंब मला बोलत आहे, आणि कुठूनच मला प्रोत्साहन मिळत नाहीये, कुठूनच मला एन्करेजमेंट मिळत नाहीये. तर आज मला सांगू द्या की सगळीकडून जरी तुम्हाला निराशा मिळत आहे, सगळीकडून जरी तुम्हाला खाली पाडण्यात येत आहे, तर एक देव आहे, तो देव तुम्हाला उंच करणारा देव आहे. यस आमेन. कारण तो देव तुमच्या मध्ये वस्ती करतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो देव म्हणतो की मी माझ्या लेकराला शेपूट नाही तर मी मस्तक करणारा परमेश्वर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काही वेळेस काय करायचं आपल्याला, ह्या जगासाठी आपले कान बंद करायचे. कळतंय का? कळतंय का? ह्या गोष्टी आपल्याला थोड्या जमत नाहीत. कारण आपल्याला देव काय बोलतो यापेक्षा जग काय बोलतं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. बरोबर आहे? पण मला सांगू द्या, जग काय बोलतंय हे जर आपण ऐकत बसलो, तर आपण देवाने जे आपल्यासाठी बेस्ट गोष्टी राखून ठेवल्यात ना, तिथपर्यंत आपण पोहोचू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, परमेश्वराने प्रत्येकासाठी एक गोल, एक पॅकेज तयार केलंय. सगळ्यांनी म्हणा एक पॅकेज. आणि ते पॅकेज जे असतं ना, ते नुसतं पॅकेज नाही, त्याच्याबरोबर सगळं काय आहे. जसं एखादी टूर निघते, एखादी ट्रिप निघती, त्या ट्रिपचं किंवा त्या टूरचं एक पॅकेज असतं की बाबा तुम्हाला याच्यात जेवण मिळेल, तुम्हाला 4 व्हीलर मिळेल, तुम्हाला राहण्याची व्यवस्था मिळेल, हे तुम्हाला एक पॅकेज आहे. तसं परमेश्वराने पण आज प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी एक पॅकेज तयार केलेलं आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे सैतानाला पक्क माहिती आहे की ह्याच्यासाठी देवाने मोठ्या गोष्टी ठेवल्यात आणि याला मला तिथपर्यंत पोहोचू नाही द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो काय करतो, तो सैतान डायरेक्ट नाही येणार तुमच्याकडे, तो तुमच्या जवळच्याच लोकांचा उपयोग करणार तुम्हाला निराश करण्यासाठी. समजतंय का? कळतंय का? जे तुमचं जास्त तुमच्यावरती, त्यांच्यावरती प्रेम आहे, असेच लोक येणार आणि तुमचा अपमान करणार. तुम्ही म्हणाल की अरे हे तर मी नाही केलं, मी असं नाहीये, माझं किती प्रेम आहे, अरे हा तर माझा मामा, हा तर माझी बहीण, ही तर माझी मावशी, हेच हा तर माझा जवळचा मित्र आहे, असं कसं काय झालं? सैतान या लोकांद्वारेच तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करेल. पण आपल्याला एक गोष्ट करायची की हा कान बंद ठेवायचा आहे आणि इथला कान ओपन ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड.
हे हृदयाचा कान ना नेहमी त्याच्याबरोबर अँटीना आपला लागला असेल ना, तर इथं जे जग देतं ती शांती नाही, तो देव इथं शांती आपल्यात घालतो. यस आमेन. आणि मग कुणाच्या बोलण्याचा इथं काही इफेक्ट होत नाही, कुठला परिणाम होत नाही, कारण ही तार बरोबर जोडली गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून बाकीचे कुठूनही जरी काय आले कारण वेगवेगळ्या गोष्टी त्या कट करण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. आमेन. की कुठूनही जरी इकडून तिकडून तिकडून बातम्या इकडून बातम्या हे बोललं ते, अरे मला त्याचं काय करायचंय, माझा अँटीना त्याच्याशी लागलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं प्रतिफळ त्याच्यापासून येणार आहे, माझं फळ त्याच्यापासून येणार आहे. तर मग त्याच्या बोलण्यावरती माझं जीवन डिपेंड नाहीये, तर देवाच्या वचनावर माझं जीवन डिपेंड आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याने ठरवलंय ना की परमेश्वराच्या वचनावर माझं जीवन डिपेंड आहे, तो कधी हरलेलं जीवन जगणार नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाचं माहितीये, योसेफ बिचारा त्यांच्या भावंडांसाठी डबा घेऊन गेला, बरोबर आहे ना, जेवण घेऊन गेला. आता योसेफाच्या भावंडांनी काय केलं, डब्याकडे नाही लक्ष, योसेफ नाही, दावीदानी काय केलं, दावीद ज्यावेळेस डबा घेऊन गेला तर दावीदाच्या भावंडांनी काय केलं, त्या डब्याकडे नाही लक्ष दिलं. ते म्हणाले तू लढाई बघायला आलायस काय, काय लढाई बघायला तू लढाई बघायला आलेला आहे आणि तुला लढाई करायची. प्रेज द लॉर्ड. आणि तिथंच त्याला त्याच्या वेगवेगळ्या भावंडांनी बरंच निराश केलं. हा एक बोलतोय, तो एक बोलतोय, तो एक बोलतोय, तो एक बोलतोय. प्रेज द लॉर्ड. पण दाविदाने परमेश्वराकडे बघून स्वतःला सबळ केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणला, दावीद, ज्यावेळेस मी मेंढर राखीत होतो ना प्रभू, नेहमी असा विचार करायचा आहे, मागे देवाने जे कार्य केले ना ते आठवून आठवून परमेश्वराला धन्यवाद द्यायचा. मग भोवताली काय चालेल त्याचा परिणाम आपल्यावरती होत नाही. दावीदानी मनामध्ये म्हटलं असेल की हा मागच्या वेळेस ज्यावेळेस मी मेंढर राखीत होतो अस्वल आला होता, पण मी त्याला मेंढरांसमोर मेंढरांना राखता खाता तो ज्यावेळेस गेला मेंढरांवर ते हल्ला कराय, मी त्या अस्वलाचं फाडून टाकलं मी त्याला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून त्यांनी बऱ्याच गोष्टी आठवल्या असतील की परमेश्वराने माझ्या जीवनात काय काय केले आणि तो प्रभूला धन्यवाद देत असेल. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी भावंडांच्या शब्दाकडे लक्ष नाही दिला, तर सरळ तो गेला तिथे गल्ल्यात बरोबर लढायला. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी ज्यावेळेस तो तिथं गेला गल्ल्यात त्याचे शब्द ऐकून अजून त्याला राग आला, कारण गल्ल्यात इस्रायली लोकांना वेगवेगळ्या गोष्टी बोलत होता. दावीद म्हणाला, ज्या देवाची मी सेवा करतो त्याला मी ओळखतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवतात त्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की तुझ्या बोलण्याचा कुठलाही परिणाम माझ्यावर होत नाही, माझा देव तुझ्या समोर मला उंच करेल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली कामं आपली कृत्य त्यांच्या समोर जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरेच लोक म्हणतात की नाही मला साबित करायचं मी बरोबर आहे, मी चुकलेलं नाहीये, मी बरोबर आहे, मी बरोबर आहे. अरे तुम्ही कशाला साबित करता, त्याला करू द्या ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही कुठे साबित करता ना त्यावेळेस काहीतरी चुका होऊन जातात, पण देव प्रोफेशनल आहे, देवाला माहिती आहे तुम्हाला कसं त्याच्यासमोर उभं करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून कधी स्वतःला प्रूव्ह करत नाही बसायचं, परमेश्वराला करू द्यायचं आणि तो देव बेस्ट रीतीने बेस्ट प्रेझेंटेशन तुमचं देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर दावीद काय नाही बोलला, भावंडाशी वाद घालत बसला नाही, भांडत बसला नाही, त्यांना काही सांगत बसला नाही, त्यांना काही समजवत बसला नाही. त्या का वडिलांकडे गेला लगेच रडत, बघा 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 काय करतात, गेला नाही. अजून शेजाऱ्यांकडे गेला नाही, मित्रांकडे गेला नाही, अजून लीडरकडे कुठल्या गेला नाही, पास्टरकडे गेला नाही. बघा पास्टर तो कसा बोलतोय, बोलला नाही, गेला नाही. तो कुठेच नाही गेला. तो म्हटला माझ्या देवाला मला साबित करू दे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे करायचं आहे, स्वतःला ही प्रॅक्टिस लावून घ्यायची. आत्मिक युद्ध जर जिंकायचंय तर पहिलं इथं जिंकायचंय आपल्याला. कुठं? विचारांमध्ये. प्रेज द लॉर्ड. लढाई करायच्या आधीच भावंडाने त्याला हरवलेलं होतं, बरोबर आहे ना. यस. अजून तो लढाईला पण नाही गेलेला, अजून तिथं गल्ल्यात समोर गेला पण नाही, तोवर भावंड्याने ह्याचा पार जो काय आवेश होता तो सगळा घालवला होता. जा लवकर घरी, कशाला आला इथं तू,
असं तसं हे ते चोरून लढाई बघतो, हे बघतो, ते बघतो. बिचारा कशात काही नसेल का, पण जेवढे काय आरोप आहे ते सगळे त्याच्यावरती लावले होते. मग दावीद काय साबित करत बसला नाही. आज बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होत आहेत. मग आपण काय करतोय, बायबल नको, प्रार्थना बी नको, चर्चला पण नाही जात मी, किती मला तो बोलतो, कोणी लक्षच देत नाही माझ्याकडं, किती माझा अपमान होतो, किती मला खाली बघावं लागतं, कोणी माझ्याकडे पाहत नाही, कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही. प्रेज द लॉर्ड. कोणी नाही पाहिलं, कोणी नाही लक्ष दिलं, त्याचे कॅमेरे तुमच्याकडे रात्रंदिवस चालू आहेत. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती तुमचा अपमान झालाय त्याला माहिती आहे. तुम्ही किती सत्यतेने वागताय तरी तुम्हाला खाली बघण्यात येतंय, तो पाहतोय. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही वेळ येणार आहे, वेळ येणार आहे. एक दोघांसमोर नाही, लाखो लोकांसमोर प्रभू तुम्हाला उभं करेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकट्याला कशाला साबित करता तुम्ही, एकट्यासाठी कशाला जीवाचा आटापाटा करता. नाही 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 नाही, मला आज काहीतरी करावंच लागेल, मला ह्याच्याकडे बघावंच लागेल. कशासाठी? इथं दुःखी व्हायचं, हे दुःखी व्हायचं, माइंड डिस्टर्ब, घर डिस्टर्ब, लेकरं डिस्टर्ब, परिवार डिस्टर्ब, कशाला? त्यापेक्षा देवाला सगळं काम थोडा वेळ लागेल पण उत्तम त्या गोष्टी तुमच्यासाठी होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद थांबला का? नाही. नाही थांबला. दावीद पुढे गेला आणि बायबलमध्ये लिहिलंय की त्यांनी लढाई जिंकली. जिंकली का हारली? जिंकली. जर देहानुसार जर विचार केला तर लढाई जिंकणं फार कठीण होतं. कारण पहिलाच तो निराश, पहिलाच भावंडांनी निराश केलं. दुसरी गोष्ट, ज्याच्याशी लढायचा तो इतका बलाढ्य. प्रेज द लॉर्ड. सगळ्या काही गोष्टी कठीण. तो तर लढाईचा माणूस. दावीद तर कवळा पोर होता, दाविदाकडे तर काही नव्हतं, त्याच्याकडे तर लढाईचे सगळे हत्यारे होते, पण दाविदाकडे फक्त गोपन होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्याकडे काही नसेल, फक्त देवाचा आत्मा आहे ना, तो सगळ्या काही लढाई जिंकायला शिकवेल आपल्याला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि न लढता ऑलरेडी प्रभू म्हणेल की तू जिंकलेला आहेस, तू ऑलरेडी लढाई आपण जिंकलेलो आहे, फक्त हात असे करायचे आपल्याला आणि चला घरी. प्रभू म्हणतो तुला सर्टिफिकेट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त करायचीच नाही स्ट्रगल, फक्त ऑलरेडी त्यांनी सगळ्या लढाया जिंकून ठेवल्यात, फक्त जाऊन उभं राहायचंय, थोडा असा काहीतरी हात करून निघायचंय. प्रेज द लॉर्ड. कारण पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही सगळं काही घेऊ शकता. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? आत्म्याद्वारे देहाची कर्मे मारावी लागतील. प्रेज द लॉर्ड. देहाला राग लवकर येतो, देह चिडचिड करू लागतो, देहाला लगेच असा उठून तयार होतो. प्रेज द लॉर्ड. देहाला बरंच काय 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 करायला आवडतं, देहाच्या बऱ्याच काय वेगवेगळ्या ॲक्शन आहेत, पण आत्मा शांत आहे. प्रेज द लॉर्ड. काय बडबडायचं बडबड. मी काल एक ऐकलं, 4 मेंढरं होती. किती? 4. ते जात असताना अचानक पुढे एक खड्डा, खोल खड्डा असतो, त्या खड्ड्यामध्ये एक मेंढरू पडतं आणि त्यातले 3 मेंढरं जे असतात ते साईडला उभे राहतात आणि बघतात की आता हे मेंढरू खाली पडलेलं. मग त्या तिघांमध्ये चर्चा सुरू. एक पडला की 3 चर्चेला असतातच. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. एक पडला की तिघांमध्ये चर्चा सुरू. काहीतरी गडबड केली म्हणूनच पडलाय बरं का, हा उगाच नाही पडला. प्रेज द लॉर्ड. काहीतरी चुका करून आलाय म्हणून झालाय, म्हणून ह्याला पनिशमेंट मिळाली वाटतं. आणि मग ते बिचारे मेंढरू उड्या मारताय, वरती येण्याचा प्रयत्न करत आहे. पण इथून हे तिघं म्हणतात आता कसला वर येतोय तू, आता गेलाच तू, आता नाही येणार, आता तू गेलास, आता कसं वरशील, आता तू वर येणार. तर मेंढरांची ॲक्शन अशी होती, आता तू वर येणार कसा, आता काही नाही, आता तू गेला. आणि भरपूर त्याला डिस्करेज, भरपूर 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 निराशाचे सगळे जे काही शब्द आहे त्या मेंढरांवरती पाडत होते. आणि ते मेंढरू बिचारा तरी प्रयत्न, पहिली उडी, दुसरी उडी, तिसरी उडी, चौथी उडी, कसं तरी प्रयत्न करत होता वर यायचं. आणि शेवटी कसा बसा 10व्या उडीपर्यंत त्यांनी कशी बशी जेम तेम अशी पूर्ण जीव घेऊन उडी घेतली आणि तो त्या खड्ड्याच्या बाहेर आला. प्रेज द लॉर्ड. खड्ड्याच्या बाहेरून त्या मेंढरांनी काय केलं, त्या तिघांकडे पाहिलं आणि तो हसला. आणि मेंढरू काय म्हणाला माहिती आहे, थँक्यू वर का तुम्ही इथं होता म्हणूनच मी वरती येऊ शकलो. यस.
तर त्या तिघांना प्रश्न पडला. ते तिघं म्हणाले की तुझ्याबद्दल तर आम्ही काही चांगलं बोललोच नाही, तुझ्याबद्दल तर आम्ही सगळं हे बोललो, कस काय? मेंढरू म्हणाला, काय दोन्ही कानाने ऐकायला येत नाही, पण तुम्ही असे करत होता ना, त्यामुळेच मी वरती आलो. हालेलुया, 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 हालेलुया. कधी कधी शब्दाकडे लक्ष द्यायचं नाही. असे म्हणतात, मेंढराला वाटलं वरे 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 करतायत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर कधी कधी या मेंढरांसारखे आपले कान बंद करायचे आणि Yes. प्रभूकडे बघून आपली धावायची. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, कारण परमेश्वर जर आपल्या बाजूचा आहे तर नक्की आपण जिंकणार आहे, आमेन. नक्की आपणच जिंकणार आहे. मी आणि पास्टर जेव्हापासून सेवेमध्ये आहोत तेव्हा कधी माघारी नाही पाहिलं. नेहमी मी एकच गोल बघते, सगळ्यात बेस्ट मी सेवा करेल, सगळ्यात बेस्ट मी काम करेल, सगळ्यात बेस्ट हे करल, ते करल, ते करल, हे करल. आणि मला माहिती आहे माझा देव माझ्या बाजूचा आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जगामधल्या सगळ्या राण्या बनण्यासाठी आल्या, पण परमेश्वराची कृपादृष्टी एस्थेरवरच झाली. यस. तर त्या देवाची कृपादृष्टी तुमच्यावरच होणार आहे. आमेन. तुम्ही भले तुमच्या जोडीला इकडे तिकडे खूप सारे शिकलेले, खूप सारे टॅलेंटेड, खूप सारे हुशार आणि ज्ञानी सगळे आहेत, पण देव म्हणतो, लेकरा, माझ्या मुली, माझ्या मुला, माझी निवड तर तूच आहेस, माझी आवड तर तूच आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी जगाने तुला नाकारलंय, जरी सगळ्यांनी तुला नाकारलंय, पण माझी मात्र निवड तूच आहेस. कारण जग तुला बाहेरून पाहतंय, पण तुझं स्वच्छ आणि क्लीन हृदय मी पाहते. यस आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून कधी स्वतःला साबित करत बसू नका. बायबलमध्ये लिहिलंय, दावीद लढाई जिंकला. तलवारीने जिंकला का? शब्दाने जिंकला का? भांडणाने जिंकला का? नाही. देवाच्या यस, आत्म्याने. शब्दाने, आत्म्याने तो लढाई जिंकू शकला. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. ज्यावेळेस एस्थेर राणी आणि बाकीच्या सगळ्या मुली राजासमोर उभ्या राहिल्या, मे बी एस्थेरीपेक्षा सुंदरी असतील. एस्थेर त्या गरीब घराण्यातली अनाथ मुलगी. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलंय की एस्थेरांना आई ना बाप कोणी नव्हतं एस्थेरीला. मग कुठला आलाय स्वतःला मेकअप करायचा पैसा आणि स्वतःला नीटनेटकं ठेवायचं काय? सरळ जे काही देवाने दिले तेच घेऊन एस्थेर तिथे गेली असेल. प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये भले सगळे असतील तुमच्यापेक्षा टॅलेंटेड आणि हुशार, भले तुमच्याकडे कुणी नसेल, काही लोक म्हणतात की मला आधार द्यायला माझा आई का बाप आहे, कुणी नाही मला. आम्हाला बरेच फोन येतात की पास्टर कुणी नाही हो, मला आई नाही, बाप नाही, कुणी नाही, जगात मी एकटा आहे. म्हणलं कोण म्हणतो तुम्ही एकटा आहे? देव सामर्थ्यवान देव जो तुझ्या बाजूचा आहे, तर आई बापाला काय करता? यस. सगळ्या लढाया तुम्हाला तो जिंकून देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कधी स्वतःला अनाथ समजू नका, कधी स्वतःला एकटे समजू नका, कधी स्वतःला असं समजू नका की अरे माझ्या हातातनं सगळं गेलेलं आहे. काहीच गेलेलं नाही तुमच्या हातातून. आज जर तुम्ही ऑनलाईनही जर पाहताय आणि तुम्ही म्हणत आहात की आता काय राहिलेलं नाही, सगळं संपलेलं आहे, संपलेलं नाही, आजची सुरुवात तुझी आहे. आमेन. आजची सुरुवात तुझ्याच पासून देव करणार आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त त्या परमेश्वरासमोर आम्हाला विश्वास दाखवायचा आहे. यस. की प्रभू तू माझा देव आहेस, आमेन. तू माझा बाप आहेस. आणि तो देव पहा, तुम्ही कधी विचार केला नाही, तुम्ही कधी कल्पना केली नाही, तुमच्या कधी मनात आलं नाही, अशा मोठ्या गोष्टी तो देव तुमच्यासाठी करेल. यस. कारण त्या प्रभूचा आम्ही रोज अनुभव घेतलाय. ती एस्थेर काल झोपडीत होती, काल झोपडीत होती, पूर्णपणे एकदम गरीब घराण्यातली, एका दिवसात पट्टराणी झाली. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतील कधी परिस्थिती बदलणार आहे माझी, कधी माझा हा कर्जाचा डोंगर निघून जाणार आहे, कधी माझ्या घरातले प्रॉब्लेम निघून जाणार आहे, कधी माझा आजार निघून जाणार आहे. एका दिवसात. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राणी बनायला तिला जास्त वेळ नाही लागला. प्रेज द लॉर्ड. प्रभूने एका दिवसात, देव म्हणतो एका क्षणात गोष्टी बदलल्या जातील. आमेन. कारण तो म्हणतो मला काय अशक्य आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये जर वाचलं एस्थेरेमध्ये, राजाने नुसती एस्थेरवरती आवड नाही दाखवली, निवड नाही दाखवली, तर क्राऊन घेतला आणि तिच्या डोक्यावर घातला. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुकुट घेतला
आणि तिच्या डोक्यावर घातला आणि तो म्हणाला, ही माझी बेस्ट राणी. प्रेज द लॉर्ड. आज तोच देव आज तुम्हाला म्हणते, ही माझी बेस्ट राणी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण राणीने स्वतःच्या मुखावर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या विचारावरती ताबा ठेवायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विजय लवकर पाहिजे, गोष्टी लवकर घडायला पाहिजे, यस. देवाकडे सोपवायचं सगळं. देव पहा किती कार्य करतो. मग प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाचं जीवन सगळ्यांना माहिती आहे. यस. योसेफाच्या जवळच्याच लोकांनी त्याला निराश केलं की नाही? केलं. योसेफाच्या भावंडांनीच केलं की नाही? केलं की नाही? बिचारा योसेफ किती सुरुवातीला सांगायला गेलता की नाही, अरे मला असं स्वप्न पडलंय, हा दृष्टांत पडलाय. भावंडांना आली जलसी. भाव म्हणल्या, तू बनणार आहेस प्रधानमंत्री, होऊच नाही शकत. काय केलं? ते सगळं होण्याआधीच म्हणे सगळे भावंड, चला याला आपण खड्ड्यात गाडू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खड्ड्यात घातलं, जेलमध्ये गेला, काय काय हाल झालं. पण जर देवाने ठराव प्रयास केला, मी तुला प्रधानमंत्री बनवेल, मी तुला उच्च पदावर ठेवेल, तर कुठलाही हात तुम्हाला खाली ओढू शकत नाही. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्याला थोडा धीर धरून देवाला काम करायला वेळ द्यायचा आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. अजून एक वचन आपण वाचणार आहोत. अनुवाद 11वा अध्याय आणि 25वा वचन. अनुवाद 11:25. यस. तुम्हा पुढे कोणीही मनुष्य उभा राहू शकणार नाही. ज्या साऱ्या देशात तुम्ही चालत जाल, त्याला परमेश्वर तुमचा देव तुमचे भय, तुमची धास्ती घालील. त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होईल. आमेन. यस आमेन. सगळे ऐकताय का? मग सगळ्यांनी आमेन म्हणा. आमेन. आमेन. बायबलमध्ये लिहिलंय, तुम्हा पुढे कोणीही मनुष्य उभा राहू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपर्यंत हे आमच्या जीवनात आम्ही पाहिलंय. यस. ह्या सेवेत 24 वर्ष होतील. ह्या दिवसात एकच पाहिलंय आम्ही, आजपर्यंत कोणी नाही उभं राहू शकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथून पुढेही कोणी उभा नाही राहू शकत. यस आमेन. कारण जो सामर्थ्यवान आहे तो आमच्यामध्ये वस्ती करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे लिहिलंय, ज्या साऱ्या देशात तुम्ही चालत जाल, त्याला परमेश्वर तुमचा देव तुमचे भय व तुमची धास्ती घालील. आमेन. तुमचं भय आणि तुमची धास्ती घालील. तुमची इच्छा आहे तुम्हाला रिस्पेक्ट मिळावा. यस. तुमच्याविषयी लोकांनी भयाने बोललं पाहिजे, रिस्पेक्टली बोललं पाहिजे. बायबलमध्ये लिहिलंय की देव तुमच्याविषयी त्यांच्या मनात भय घालील. काय घालील? भय घालील. भय घालील. नुसतं भय नाही, तर धास्ती पण घालील. आपल्यात आहे कधी ताकद? आपल्यात आहे. आपण अख्खी तलवार लांब करून उभा राहिलो तरी काही नाही होऊ शकत. तो अजून 4 तलवारी घेऊन येईल आपल्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभू काय म्हणतो? तुझ्या विषयी मी त्याच्यात भय घालील. यस. नुसतं भय घालणार नाही, तर मी त्याच्यामध्ये धास्ती घालील. धास्ती पण घालेल. 100दा विचार करतील ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनानुसार जगाल, याच्याविषयी बोलायचं का नाही बोलायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याच्याशी भांडायचं का नाही भांडायचं. ह्याला काय म्हणजे जे काय त्याला विरोध पार्टीला करायचंय, 100दा विचार त्यांना करायला देव लावील. आणि नुसतं लावील नाही, त्याच्या झोपा उडल्या जातील. म्हणतील नको रे बाबा त्याच्याविषयी बोलायला. त्याचा देव सामर्थ्यवान आहे. आमेन. त्याचा देव बलवान आहे. Yes, आमेन. त्याचा देव सामर्थ्याने कार्य करणार आहे. आणि मग मी तुम्हाला सांगेल, जिथे कुठे तुम्ही जाल त्या ठिकाणामध्ये तुम्ही मस्तक असणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. म्हणून स्वतःला दुःखी करू नका, स्वतःला निराश करू नका, स्वतःला खचून देऊ नका. आज सैतानाने एकच हत्यार वापरले. मे बी तुम्हाला तो पैसा देईल, गाडी देईल, बंगला देईल, सगळं देईल. पण सैतान एक गोष्ट सध्याच्या ह्या दिवसांमध्ये करत आहे की लोकांना निराश करत आहे. एकच तो हत्यार वापरतोय. कुठल्या ना कुठल्या सैतानाला तुमचा अशक्तपणा कळू द्यायचा नाही. प्रेज द लॉर्ड. सैतान इथले विचार जाणू शकतो, पण इथलं काही नाही समजत त्याला. प्रेज द लॉर्ड. रबाला शथाराबाला सथारी बाबा खातुरी बाबा. ज्यावेळेस तुम्ही बोलता सैताने बेडा पिसा होऊन जातो. काहीच कळत नाही. काय बडबडतोय हा,
काहीच कळत नाही. पण ज्यावेळेस आपण म्हणतो नाही आता असं झालंय, आता मी फार निराश आहे, मी फार दुःखी आहे, माझं त्यांनी फार वाईट केलंय, माझं त्यांनी नुकसान केलंय, सैतान तो असं आहे का, अजून तुझं काहीतरी करतो. त्याला आपले विकनेस अजिबात दाखवायचे नाहीत. प्रेज द लॉर्ड. आपला विकनेस त्याच्यासमोर आणायचे, म्हणायचे प्रभू मी असा आहे, पण प्रभू मला बदलायचं आहे, मला मदत कर पित्या. हो रबाला शथारी बाबा, प्रभू मी इथं अशक्त आहे, प्रभू मला दारू सोडायची, मला तंबाखू सोडायची, मला चुकीच्या सवयी सोडायच्या, मला चुकीचं जे मी वागतोय ते मला नाही वागायचं आहे, मला खोटं नाही बोलायचं, मी आत्तापर्यंत चुका केल्यात पण मला यातून बाहेर यायचं आहे. प्रभू मला मदत कर, मला कृपा दे. आणि मी तुम्हाला सांगेल जेव्हा अशा स्वच्छ हृदयाने प्रभूकडे याल ना, तो देव तुम्हाला कृपा पुरवेल. आमेन. तो देव तुम्हाला बळ पुरवेल. यस. तो देव तुम्हाला शक्ती देईल. आमेन. आणि तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कधी त्या अशक्तपणातनं बाहेर आलात. प्रेज द लॉर्ड. पण जर त्या अशक्तपणाविषयी नुसतंच रडत बसाल आणि नुसतंच मग याला कोस त्याला बोल याला बोल, तुम्हाला कुणाला बोलण्याचा तुमचा काय हक्क आहे? प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि तुमचा देव, बस तेवढंच तुमच्यामध्ये असलं पाहिजे. काही लोकांच्याकडे भरपूर कारण आहेत, त्याच्यामुळं माझं जीवन खराब झालं. कसं काय? तिच्यामुळं माझं जीवन खराब झालं. कशाला विश्वास ठेवला तिच्यावर? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज कित्येक लोकांचं हेच चुकतं, देवापेक्षा माणसाला देव करून बसतात. तो बरोबर आहे ना माझ्या, काही माझं होऊ शकत नाही, कुणी मला काही बोलू नाही शकत मला. आणि हा एक वेळ येते निघून जातो, झाला वेडा पेसा हा. मग प्रेज द लॉर्ड. त्यापेक्षा देवाला आपला आधार बनवा, देवाला आपली ताकद बनवा, देवाला आपली शक्ती बनवा. जर खरा मित्र पाहिजे ना त्याला बनवा. यस. प्रेज द लॉर्ड. खरी मैत्रीण, खरा मित्र, खरी आई, खरा बाप, खरा भाऊ, खरी बहीण, इथं धोका नाही मिळत. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये धोका आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हे आता नाही, हे बायबल पासून सुरू आहे, दाविदापासून योसेफापासून सुरू आहे. प्रेज द लॉर्ड. तिथंही त्यांना धोक्यावर धोके होते, पण त्यांनी बघितलं बाबा घरामध्ये काही खरं नाही रे बाबा आपलं, चला देवाला बघून चला. प्रेज द लॉर्ड. योसेफाने पाहिलं खड्ड्यात गाड्याला आले भावंड, आता पुढं काय आपलंय, त्यापेक्षा चला देव बाप्पा तूच माझा बाप आहेस. आत्ताची वेळ आहे, त्याला बाप म्हणा, त्याच्याशी फेथफुली चाला. एक वेळ येईल जे लोक आज बोलतायत त्याच्यासमोर उंच करेल तो तुम्हाला. आमेन. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. अनुवाद 20, अनुवाद 7:18 किंवा आधी अनुवाद 20:18 वाचूया. 18. येस, 20:18. यासाठी की त्यांनी त्यांच्या देवाजवळ जी ओंगळ कर्मे केली त्या सर्वांप्रमाणे करायला त्यांनी तुम्हाला शिकवू नये. तुम्ही तसे शिकाल तर परमेश्वर तुमचा देव त्याच्या विरुद्ध पाप कराल. 7:6 अनुवाद 7:6. ओके. कारण परमेश्वर तुझा देव याच्यासाठी तू पवित्र लोक आहेस. परमेश्वर तुझा देव याने तुला भूमीच्या पाठीवरच्या सर्व लोकांहून विशेष असे त्याचे खाजगीचे लोक होण्यास निवडले आहे. आमेन. आमेन. लॉर्ड. परत एकदा लक्ष द्या, कारण ही गोष्ट आहे ना फक्त देवच आपल्याशी बोलू शकतो, बाकी कोणी नाही बोलू शकत. तुम्हाला एन्करेजमेंट, खरं प्रोत्साहन, खरं आपलंसं करणारा, खरं तू माझा आहेस म्हणणारा, तू माझी आहेस म्हणणारा, तू माझं खरं धन आहेस म्हणणारा, माझं सोनं आहे म्हणणारा, हे फक्त देव आहे. येस. बाकी या जगात कुणाला पडलेलं नाही आपलं. इथं पहा, कारण परमेश्वर तुझा देव याच्यासाठी तू पवित्र लोक आहेस. प्रेज द लॉर्ड. दुनिया पापी म्हणू द्या ना, पण तो देव म्हणतो तू पवित्र आहेस माझ्यासाठी, मी तुला माझ्यासाठी पवित्र केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो देव म्हणतो नुसतं नाही, त्या वधस्तंभाकडे बघ, माझ्या रक्ताने मी तुला शुद्ध केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. आणि पुढं परमेश्वर तुझा देव याने तुला भूमीच्या पाठीवरच्या सर्व लोकांहून विशेष असे त्याचे खाजगीचे लोक होण्यास निवडले आहे. आमेन. कळतंय का? यस. प्रभू काय म्हणतोय पहा, भूमीच्या पाठीवरच्या सर्व लोकांहून विशेष असे त्याचे खाजगीचे लोक. खाजगीचे लोक आहेत. सगळ्यांनी म्हणा मी विशेष आहे, मी विशेष आहे. आज जग किती मोठं आहे ना, करोडो लोक आहेत. प्रेज द लॉर्ड.
पण त्या करोडांमधनं तुम्ही विशेष लोक या ठिकाणी बसलेले आहात. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवासाठी विशेष आहात. आमेन. तुम्ही देवासाठी विशेष आहात. यस आमेन. तो देव म्हणतो माझ्यासाठी तुम्ही विशेष आणि माझ्या खाजगीचे लोक आहात. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो हे माझे पर्सनल आहेत, हे मी निवडलेले आहेत. यस. यांच्यावरती मी शिक्कामोर्तब केलेले आहे. Yes. आणि प्रभू म्हणतो ऐक, मी पुढे जाऊन तुला सांगत आहे, तू माझा आहेस. आमेन. तुझ्यावर माझा हक्क आहे. यस. आणि प्रभू म्हणतो तू माझं खाजगीचं धन आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत आई बाप तरी म्हणलेत का तू माझं धन आहेस? कोण नाही म्हणलेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण इथं तो बाप म्हणतो तू माझं धन आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन म्हणजे काय? लहान आई लेकराला म्हणते ना माझ्या सोनिया, माझ्या बाळा, तसं प्रभू आपल्याला धन म्हणजे सोनं म्हणत आहे. यस. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? जर प्रभू इतके लाड पुरवतो तर देवावर आपण किती प्रेम केलं पाहिजे? केलं पाहिजे ना. यस. ह्या जगात लाड, खरे लाड जर पुरवायचे असेल ना तर त्याच्याकडे बघायचं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी या सगळ्या ह्या वर्षांमध्ये एक पाहिलंय, जे पाहिजे ना मागायची गरज पडत नाही. सेवा करा प्रामाणिक, पण प्रामाणिकपणे सेवा करा, भेऊन सेवा करा. मागण्याआधी ढीक तुमच्या समोर पडेल. आमेन. मागण्याआधी ढीक ढीक. मग सोनं असो, पैसा असो, कपडे असो, जगातली कुठलीही गोष्ट असो, ढीक असणार. लोक मोजून देतात, देव मोजून नाही देत. यस. देव म्हणतो हे तुझं आहे. यस. तूच माझ्यासाठी सोनं आहे, तर काय राखून करू सोन्याला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तूच माझा खाजगीचा लोक आहे, तर बाकीच्या लोकांना देण्याआधी मी तुला दिल ना. यस आमेन. कळतंय का? यस. जगात देण्याआधी मी माझ्या लेकराला सगळ्यात उत्तम ते दिल ना. उत्तम घालायला देईल, उत्तम खायला देईल, उत्तम प्यायला देईल, उत्तम राहायला देईल, उत्तम उत्तम सगळं काय उत्तम. कारण तू माझं विशेष लोक आहेस. आमेन. तू माझं खाजगीचं धन आहेस आणि मी तुला शिक्कामोर्तब केलेलं आहे. यस आमेन. सगळ्यांनी म्हणा माझा देव, माझा देव माझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर खूप प्रेम आजपासून करतो. आजपासून सगळे विचार, सर्व विचार, निराशा निराशा निघून जा, निघून जा, निघून जा, निघून जा. कारण तो प्रेम करणारा माझ्या जवळ आहे. कारण तो प्रेम करणारा माझ्या जवळ मला आहे. जीव लावणारा माझ्या जवळ आहे. मला जीव लावणारा माझ्या जवळ आहे. अरे तुम्ही जरी नाही जीव लावत, तुम्ही जरी माझ्यावर नाही प्रेम करत, जरी दोन शब्द कौतुकाची नाही बोलू शकत, तर तो मला माझं कौतुक करणारा देव आहे. यस आमेन. हालेलुया. 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 कौतुकाचे शब्द म्हणतो प्रभू, खाजगीचं तू माझं धन आहेस. यस. कशाला कोणाची अपेक्षा करतो? यस. लेकरांनी मला सांभाळावं, लेकरांनी मला बोलावं, लेकरांनी मला खायला घालावं, लेकरांनी मला साडी घ्या, नको घेऊ. माझा देव मला घेईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आईने मला बघावं, भावाने मला बघावं, याने मला बघावं. कशाला? त्यांनी बघितलं ना, पाऊस येणार. पाऊस. यस आमेन. सगळ्या गोष्टीचा पाऊस पडेल. Yes. आणि त्या पावसातनच तुम्ही त्यांना वाटायला सुरुवात कराल. हे घे माझ्याकडे, हे 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 आज हे मी माझ्या जीवनात करत आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो देव तुम्हाला वाटायला बोलवले, त्यांनी Yes. तुम्हाला घ्यायला नाही बोलवलेलं. तुम्ही देणारे लोक आहात. आमेन. सगळ्यांनी मला देण्यासाठी बोलवलंय. मला देण्यासाठी बोलवले. जगातले लोक घेऊ देत ना आपल्याकडून, आपण कशाला त्यांच्याकडून घ्यायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपर्यंत मी देवावरती फार गर्व करते, कारण त्या देवाने कधी देणारं बनवलंय, घेणारं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधीच नाही, कधीच नाही. काही आवडून फक्त मी आजपर्यंत पर्सनल जीवनात पाहिलंय, एखादी गोष्ट जस्ट माझ्या मनात आवडली, मी विसरून पण जाते. समजा मी कुठं गेली आणि ती गोष्ट मला आवडली, ठीक आहे, पण मला ठीक आहे, मी कधी कधी मध्ये बघू नंतर. पण त्या आठवड्याभरात, त्या 15 दिवसात ती गोष्ट ऑटोमॅटिक माझ्या घरात असते. यस. ती माझ्या हातात असते. हे मी देवासमोर सांगते तुम्हाला. मग बारीक सारीक गोष्ट सुद्धा जस्ट चालता चालता कधी काय छान आहे नुसतं म्हटलं तरी प्रभू म्हणतो तुझा तोंडातले शब्द बी झेलणारा देव आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या देवाची तुम्ही सेवा करता ना, तो देव फार सामर्थ्यवान आहे. यस. तो देव तुमचा लाड पुरवणारा आहे. जगामध्ये तुम्हाला राखून ठेवून मग दिलं जाईल. तो देव म्हणतो मी काय राखून ठेवलंय, माझा एकुलता एक पुत्रच जर तुला दिलाय तर बाकी राहिलंय काय? राहिलंय काय?
प्रभू म्हणतो सगळंच मी तुला दिलंय, फक्त तू माझ्याकडे बघून जग. का नाही आपण उठून उभं राहूया आणि प्रभूकडे बघूया. आज प्रभू भोजन सुद्धा आहे. हो रबाला शथारी बाला सथारी बाबा, हो रबाला शथारी बाबा. देवाप्पा आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. ओ बोला बोला बोला, प्रभूशी बोलूया, प्रभूशी बोलूया. तो देव ह्या जागेमध्ये आहे. तो देव आज तुम्हाला सांभाळणार आहे. तो देव आज तुमची काळजी घेणार आहे. आज मी तुम्हाला सांगितलंय की तो देव म्हणतो तू माझं खाजगीचं धन आहेस. ओ मी तुला निवडलेलं आहे. हो रबाला शथारी बाबा, हो रिबाला सथारी बाला शथारी बाबा बाबा, हो रबाला सथारी बाला शथारी बाबा. हो रबा. ओ देवाशी बोला, देवाशी बोला. आतापर्यंत ज्यांनी तुमच्या विरोधात बोलले, ज्यांनी तुम्हाला निराश केले, दुःखी केले, सगळ्यांना क्षमा करून टाका. क्षमा करा. मोठ्या हृदयाने त्यांना क्षमा करून टाका. क्षमा करा त्यांना. आज तो देव तुमच्या बाजूचा आहे. आज तो देव तुमच्या बाजूचा आहे. प्रभू तुम्हाला उन्नती देईल. तो देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हुर्राबाला शतारी बाला सथारी बाबा, हुरीबाला शतारी बाला सथा. बोला बोला बोला, प्रभूशी बोला, प्रभूशी बोला. रडायचं त्या जगासमोर नका रडू. आज आपल्या देवासमोर रडा. आज तुमच्या स्वर्गीय बापासमोर रडा. आज तुमच्या स्वर्गीय बापाला तुमची काय गरज आहे ती सांगा. आज त्याच्यापासून तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आज तो या ठिकाणामध्ये आहे. येशू या जागेमध्ये आहे. प्रभू येशू या ठिकाणामध्ये आहे. आज तो देव तुमच्या आशीर्वादाने, अभिषेकाने, सामर्थ्याने आज तो तुम्हाला भरते. हुराबाला शांताराबाला सथारी बाबा बाबा, सरी बाबा बाबा शांतारी कैसा प्यार है तेरा, कि ऐसा तूने है किया. यस मास्टर. तेरा प्राण दे दिया. हालेलुया. तो प्रभू तुमच्याकडे पाहते. ताकि जीव मैं सदा. आज प्रभू तुमच्याकडे पाहते. तो देव तुमच्या हृदयाकडे पाहते. रबाला शथारी किया, ओ रिबाला शथारी बाबा, ओ रिबाला शथारी बाला सथारी बाबा बाबा. तेरा प्राण दे दिया, तेरा प्राण दे दिया. ताकि जीव में सदा, ताकि जीव में सदा. रबाला शथारा बाला शथारी. ओ शैतान को हरा दिया. ओ शैतानास हारलेला आहे. पापों को जड़ से उखाड़ दिया. मुझे घेर लिया नए गीत से. अब मैं जी उठा नई शक्ति से. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. पीछे पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. प्रभूशी बोला. तो देव आज तुमच्या शब्दांकडे कान देते. तो देव तुमच्या मुखातल्या प्रत्येक शब्दांकडे कान देते. तो देव तुमच्या अश्रूंकडे पाहते. तो तुमच्या हृदयातल्या वेदना बघत आहे. त्याला समजत आहे. त्या देवाला कळत आहे आज तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहात, कुठल्या वेदनेतून जात आहात. ये कैसा प्यार है तेरा. तो प्रेमाने भरलेला देव आज तुमच्या जवळ आलेला आहे. कि ऐसा तूने है किया. Yes, Master. तेरा प्राण दे दिया. Yes, Lord. हुराबाला शथारी बाबा. ताकि जीव मैं सदा. शैतान को Yes, Master. हरा दिया. पापों को जड़ से उखाड़ लिया. मुझे घेर लिया आमेन, आमेन. नए गीत से. देव तुमच्या आत्म्याने तुम्हाला भरत आहे. अब मैं जी उठा
से लड़ेगा, तो देव तुमच्या बाजूने लढाई करेल, कभी हाथ न छोड़ेगा। यस मास्टर, रबाला शतारी बाबा बाबा, डर हटा कर बल दिया, यस लॉर्ड, रबाला शतारी बाबा बाबा, जीत तूने मुझे दिया। आमेन आमेन। मेरी ओर से लड़ेगा, मेरी ओर से लड़ेगा, कभी हाथ ना छोड़ेगा, कभी हाथ ना छोड़ेगा। ओ डर हटा कर बल दिया, यस लॉर्ड, जीत तूने मुझे दिया। बोलो आमेन, चल, आमेन। शैतान को हरा दिया, आमेन आमेन। बापू को Yes, जड़ Lord. से उखाड़ लिया, मुझे घेर लिया नए गीत से, अब मैं जीता नई शक्ति से। सब मिलके मैं नहीं मुड़ूंगा, रबाला शतारी, हारे नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे, पीछे नहीं मुड़ूंगा, हारे नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। गाए गाए गाए, ओ कहना ही क्या है, रबाला शतारी, खुदा मेरे पक्ष में तो कौन अब मेरा आमेन, रबाला शतारी बाबा, विरोध ठहरेगा। कहना ही क्या रबाला है, शतारी बाबा, शतारी बाबा, खुदा मेरे पक्ष में तो कौन अब मेरा रबाला शतारी बाबा, विरोध ठहरेगा। यस लॉर्ड। मेरी ओर से लड़ेगा, थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट। कभी हाथ प्रभु आज आम्ही तुझे उपकार मानतो, हो डर हटा कर बल दिया, यस मास्टर, धन्यवाद येशू। तो देवास मुझे त्याच्या आत्म्याने तुम्हाला भरत आहे, त्याच्या सामर्थ्याने आज तो तुम्हाला भरत आहे। सगळी भीती निघून जाते, सगळी निराशा निघून जाते। हो यावेळेस ही वेळ आहे परमेश्वरापासून मिळवण्याची, ही वेळ आहे देवापासून मिळवण्याची वेळ आहे। आजपर्यंत तुम्ही जर या ठिकाणामध्ये म्हणत असाल की प्रभू मी निराशामध्ये, मी चिंतेमध्ये, मी काळजीमध्ये, प्रभू माझं सगळं गेलेलं आहे, प्रभू माझ्याकडे काही राहिलेलं नाहीये, माझं हृदय तुटलेलं आहे प्रभू, माझ्या मनामध्ये 100चे 60 विचार आहेत प्रभू। तो देव आता तुम्हाला स्पर्श करत आहे, तो देव तुम्हाला आता स्पर्श करत आहे, प्रभू तुम्हाला आता स्पर्श करत आहे। हो रबाला शतारी बाला सतारी बाबा, हो रबाला शतारी बाला सतारी बाबा, हो रबाला सतारी बाला शतारी बाबा, हो रबाला बोला, अन्य भाषेमध्ये प्रभूशी बोला, अन्य भाषेमध्ये प्रभूशी बोला। हो रबाला शतारी बाला सतारी बाबा, हो रबाला सतारा बाला शतारी बाबा, हो रबाला सतारी बाला बाला शतारी बाबा बाबा, हो रबाला सतारा बाला शतारी बाबा बाबा। प्रभू येशूच्या नावात यावेळेस आम्ही अधिकार घेते, प्रत्येक आजार, प्रत्येक त्रास निघून जा, सर्व कॅन्सर, सगळा टीबीचा आजार, सगळा शरीरातल्या जे डॉक्टर म्हणतात न बरे होणारे आजार आहेत, आज आम्ही नाश करत आहे, आज आम्ही नाश करत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये बरे व्हा, बरे व्हा। जो सैतान त्यांना निराश करते, जो सैतान त्यांना वेगवेगळ्या टेन्शन देते, डिप्रेशन देते, चिंतेमध्ये पाडते, जो सैतान त्यांना त्यांच्या लेकरांविषयी, त्यांच्या फ्युचर विषयी काळजी देते, त्याला आज आम्ही बांधतो येशूच्या नावात, त्याला आज आम्ही बांधतो येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात। देव बाप्पा आज तू त्यांची चिंता करणारा देव आहेस, तू त्यांची काळजी वाहणारा देव आहेस, येशूच्या नावामध्ये
आज प्रभू येशूच्या नावामध्ये देवबाप्पा सर्व चिंता निघून जाऊ दे, सगळी अशांती निघून जाऊ दे, सगळे भांडणं निघून जाऊ देत. जो सैतान पती पत्नीत भांडणं लावते, जो सैतान पती पत्नीला एकमेकांपासून वेगळं करते, आज आम्ही तुला बांधतो सैताना. आज प्रत्येक परिवारातून आज आम्ही बांधतो, आज प्रत्येक घरातून आज आम्ही नाश करते. निघून जा प्रभू येशूच्या नावात. मोकळे व्हा, येशूच्या नावात बरे व्हा. प्रभू येशूच्या नावात दैवी सामर्थ्य आणि दैवी आरोग्य मी स्वीकारत आहे. धन्यवाद पित्या, तुझं जीवन, तुझं आरोग्य आत्ता आम्ही स्वीकारत आहे. सगळ्या मणक्यातले आजार, सगळ्या पाठीतले आजार, सगळे गुडघ्यातले आजार, सगळ्या शरीरातले वेदना निघून जा येशूच्या नावात बरे व्हा. ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना असतील तिथे हात ठेवा. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. देवाचा अभिषेक या जागेत आहे, देवाचा पवित्र आत्मा ह्या जागेत आहे. देवबाप्पा तुझ्या लेकरांकडे बघ प्रभू. आज देवबाप्पाचे हॉस्पिटल मधून आम्हाला पाहताय, जे म्हणताय, डॉक्टर म्हणतात की नो गॅरंटी, डॉक्टर म्हणताय की संपलेले आता, कधी जाऊ शकतो. हे स्वर्गीय देवास दया कर प्रभू येशूच्या नावामध्ये. देवबाप्पा तुझं आरोग्याचं सामर्थ्य आत्ता जाऊ दे, आत्ता देवबाप्पा ते बरे होऊ दे. आत्ता येशूच्या नावामध्ये त्यांच्या बिछाना बदलला जाऊ दे. देवबाप्पा मी प्रार्थना करत आहे. डॉक्टर म्हणतात की काही वेळेतच जाणार आहे. आता आम्ही त्या व्यक्तीसाठी जीवन स्वीकारत आहे, जीवन स्वीकारत आहे, आरोग्य स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा, प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. प्रभू येशूच्या नावात देवबाप्पा त्यांच्या शरीरामध्ये सगळे विकार निघून जाऊ देत, निघून जाऊ देत. सगळी निराशा निघून जाऊ दे, डिप्रेशन निघून जाऊ दे येशूच्या नावात. देवबाप्पा या ठिकाणामध्ये जे लोक म्हणतात मला कधी चांगली नोकरी मिळणार आहे, मला कधी चांगलं पॅकेज मिळेल, माझं कधी कल्याण होईल, मला कधी चांगलं घर मिळेल, मला कधी फोर व्हीलर मिळेल, मला कधी चांगली नोकरी मिळेल, माझ्या लेकरांची लग्न कधी होतील, माझा परिवार कधी एकत्रित होईल, आमचा समेट कधी घडेल. हे स्वर्गीय देवा, माझी प्रार्थना येशूच्या नावामध्ये आज देवबाप्पा प्रत्येकावरती तुझे आशीर्वाद आम्ही स्वीकारत आहे, आम्ही स्वीकारत आहे, आम्ही स्वीकारत आहे. येशूच्या नावात गोष्टी बदलल्या जाऊ दे, सगळं कर्ज निघून जाऊ दे, सगळी गरिबी निघून जाऊ दे, सगळे श्राप निघून जा, सगळ्या पहिल्या पिढीपासून आले सगळे श्राप निघून जा. येशूच्या नावात मोकळे व्हा, येशूच्या नावात बरे व्हा. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आज तुम्ही पहिल्यांदा पाहत आहात, आज ऑनलाईन पाहत आहात, कृपा करून माझ्या मागे बोला, प्रभू येशू मी तुमच्यावर विश्वास ठेवते, मला क्षमा करा. प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस, माझ्या हृदयामध्ये या, माझं जीवन बदललं जाऊ दे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. कारण आपण खाली बसणार आहोत. यावेळेस प्रभू भोजन सुद्धा आहे. परत एकदा ही संधी आहे परमेश्वरापासून आशीर्वाद मिळवण्याची. यावेळेस प्रभू भोजनामध्ये आपण भाग घेत आहोत. आपले डोळे बंद करा, आपली नजर आपण प्रभू येशूकडे लावूया. आजही त्या वधस्तंभावरून आपलं त्याचं जीवन, आरोग्य, सामर्थ्य आज आपल्यामध्ये वाहते. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. आज आपले डोळे बंद करा. देवबाप्पा आज आम्ही तुझे उपकार मानतो, आज आम्ही धन्यवाद देतो देवबाप्पा की आज आम्ही त्या वधस्तंभाकडे पाहतो. तो वधस्तंभ आम्हाला एकच सांगत आहे, आता पूर्ण झालेलं आहे. प्रभू आमच्या आजाराची तू किंमत दिलेली आहेस, आमच्या पापांची किंमत तू मोजलेली आहेस प्रभू, आणि तुला बसलेल्या वळाने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. जसं आता प्रभू आम्ही प्रभू भोजन घेत आहोत, जसं देवबाप्पा आम्ही भाकर आणि ह्या प्याल्यामधून घेणार आहोत, तुमचं जीवन आमच्यामध्ये आम्ही स्वीकारत आहे, आरोग्य आमच्यामध्ये आम्ही स्वीकारत आहे. माझ्या मागे बोलूया, प्रभू येशू तुम्हाला बसलेल्या वळाने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, त्या आरोग्याचा आम्ही स्वीकारत आहे, जीवन स्वीकारत आहे. सगळे आजार आणि त्रास प्रभू येशूच्या नावात निघून जा, प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले, ते हे की
ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्यांनी भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्यांनी ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. त्याचप्रमाणे तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखविता. प्रभू, जसं आता आम्ही ह्या भाकरीतून आणि ह्या पेलातून घेत आहोत, यावेळेस प्रभू आम्ही तुमचं जीवन, आरोग्य, सामर्थ्य आम्ही स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. यावेळेस क्वायर गाणं गाईल, यावेळेस तुम्ही घेऊ शकता. प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. थँक्यू. वो प्यारी सली दिखती है मुझे पहाड़ पर खड़ी. वो प्यारी सली दिखती है मुझे पहाड़ पर खड़ी. इनके मसीह ने नदामत उठा के मसीह ने नदामत उठा मेरे लिए जान दी. वो प्यारी सली दिखती है मुझे पहाड़ पर खड़ी. है वो सली लहू से भरी, दिखती है फिर भी कितनी हंसी. है वो सली लहू से भरी, दिखती है फिर भी कितनी हंसी. इनके मसीह ने कफारा दिया के मसीह ने कफारा दिया, मुझको मिली जिंदगी. वो प्यारी सलीब दिखती है मुझे पहाड़ पर खड़ी. का शर्मिंदगी, अब वो सलीब है जिंदगी. नाम जिसका शर्मिंदगी, अब वो सलीब है जिंदगी. ओ मेरी जीत का बना वो निशा, मेरी जीत का बना वो निशा, मसलूब यीशु मसीह. वो प्यारी सलीब दिखती है मुझे पहाड़ पर खड़ी.
ज्यांना मिळालं नसेल आपण आपले हात वर करा. ज्यांच्यापर्यंत प्रभू भोजन आलेलं नाहीये त्यांनी हात वर करा. शिफा मेरी नजात, मेरी शिफा मेरी नजात है ये मेरी जिंदगी. वो प्यारी सलीम दिखती है मुझे पहाड़ पर खड़ी. के मसीह ने ज्यांच्यापर्यंत अजूनही प्रभूजन आलं नसेल हात वर करा. आजचं प्रभुभोजन पुष्पा पोरडे, बोरगे आजी, सचिन गाडे, बबन शिपकर, मंदा इंगळे, भाऊ वाघमारे, पुष्पा कांबळे, श्रुती पंडित, रमेश कोतकर, सिंधू पाटोळे, बाळू जाधव, लीला शिंदे या कुटुंबाने दिलेला हे देवबाप त्यांना भरपुरीने आशीर्वादित करो, त्यांच्या कुटुंबांना आशीर्वादित करो आणि त्यांच्या हृदयातल्या सर्व इच्छा प्रभू येशूच्या नावात पूर्ण केल्या जाऊ. आपले हात वर करूया. परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ आणि तुझे रक्षण करो. परमेश्वर आपले मुख तुझ्यावर प्रकाशो आणि तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर आपले मुख तुझ्यावर उंचावो आणि तुला शांती आणि आनंद देवो. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. आता ही वेळ आहे परमेश्वराच्या राज्यात बेस्ट ऑफरिंग देण्याची. आपल्या हातामध्ये आपलं दानार्पण, आपला एक दशमांश घेऊया. गेल्या वेळेस आम्ही अनाउन्समेंट केली होती की आपल्याला नवीन खुर्च्या आणि आपण पेंडॉल वाढवत आहोत. तर एका बहिणीने खुर्चींसाठी काही रक्कम दिली होती आणि तिचा सकाळी आज फोन आला की सिस्टर पास्टर तुम्ही नक्की माझी साक्ष सांगा की मी काही थोडंसं मी परमेश्वराच्या राज्यात पेरलं, पण आज प्रभूंनी मला सकाळीच 4 व्हीलरचा मोठा आशीर्वाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवामध्ये पेरण्यात मी तुम्हाला सांगेल, अरे देवाच्या राज्यात पेरतोय, माणसामध्ये नाही पेरत आहे. परमेश्वराचे आशीर्वाद छोटे मोठे नाही, भरपुरीचे आशीर्वाद येतात. तर बेस्ट ऑफरिंग परमेश्वराच्या राज्यात आपण आणूया आपल्या हातात. तुम्हाला जर खुर्च्यांसाठी द्यायचं आहे प्लीज देऊ शकता. आपण हा पेंडॉल शेवटपर्यंत वाढवतोय त्यासाठी द्यायचं आहे, प्लीज तुम्ही हातभार लावू शकता. त्याचप्रमाणे लक्षात घ्या की जर तुम्हाला गुड फ्रायडे निमित्त प्रभुभोजन तुम्हाला तुमच्या कुटुंबियांतर्फे द्यायचं आहे, स्टॉलला भेट देऊ शकता, तुम्ही देऊ शकता. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. यावेळेस आपलं दानार आपण आपल्या हातात घेऊया. जे ऑनलाईन पाहत आहेत संधी आहे, तुम्ही 777-508-3030 गुगल पे, फोनपेद्वारे सुद्धा तुम्ही पाठवू शकता आणि प्रभू तुम्हालाही नक्की आशीर्वादित करेल. तर यावेळेस आपलं ऑफरिंग आपल्या हातात घेऊया. प्रभू आज आम्ही तुझे उपकार मानतो, आज आम्ही धन्यवाद देतो. आपले हात वर करूया. देवप्पा जसं आम्ही तुमच्या राज्यात आमचा एक दशमांश घेऊन येते तू पाहत आहेस, आमचं ऑफरिंग घेऊन येत तू पाहत आहेस. प्रभू आम्ही जशी पेरणी करत आहोत, आम्हाला माहिती आहे पेरणी आणि कापणी हे देवप्पा सृष्टीचा नियम आहे. आम्ही परमेश्वराच्या राज्यात पेरत आहोत, आम्हाला माहिती आहे आशीर्वाद येणार आहे. प्रभू येशूच्या नावात देवा प्रत्येक घरांसाठी, कुटुंबांसाठी आम्ही आशीर्वाद स्वीकारत आहे, आम्ही स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन, आमेन. यावेळेस जसं क्वायर गाणं गाईल तुम्ही ऑफरिंग देऊ शकता. गॉड ब्लेस यू. प्रभु ने जो तुझको दिया उसमें आनंदित रहो. ये दिन प्रभु ने जो तुझको दिया उसमें आनंदित रहो. ये दिन प्रभु ने जो तुझको दिया उसमें आनंदित रहो. ये दिन प्रभु ने जो तुझको दिया
बुधवार आहे, उपासाचा पहिला दिवस आहे. सगळे उपास धरून बरोबर संध्याकाळी 7 वाजता आपण येत आहोत. राखीच्या बुधवार आपण पासांपासून बेस्ट